आपण दररोजच्या बोलण्यात एखाद्या जातीचा अपमानजनक उल्लेख का करतो? तुम्हाला खरंच एखाद्या जातीचा एवढा राग येतो का? जातीयवाचक शब्दांचा जातीय शोषित व्यक्तीच्या मनावर काय परिणाम होत असेल, याचा तर समाजावर नक्की काय परिणाम होत असेल, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी संकेत पाटील आणि आपण पाहताय राईट अँगल. काय महार कालवा लावल्यावर उठावदार चकचकीत कपडे घातली की काय महारामांगासारखी कपडे घातलीत? घिसाड्यागत अवतार का केलायस? रंगाने काळा असेल तर वडरा म्हणून हाक मारायची. एखाद्याची गोष्ट दुसऱ्याला सांगितली की तर नाहक्या करतो म्हणायचं. न्हाव्याच आहेस का? हे आणि असे बरेचसे शब्दप्रयोग आपल्या ग्रामीण भागात रोजच्या जीवनात ऐकायला मिळतात. या शब्दांबरोबरच ए हल्या, तुला मांगाच्या गाडग्यात घातलं, अशी शिवी जनावरांना गुराखी देतो. चांबार चौकशा करू नको, काय घर केलंय पारद्यागत, नंदीवालच आहेस का? अशी जातीवरून अवहेलना करणारी वाक्ये नेहमीच आपल्याला समाजात आजूबाजूला ऐकायला मिळतात. एखाद्याचे लहान मूल ऐकत नसेल तर लगेच याचे महार लाड बंद करा असा सल्ला दिला जातो. स्त्रियांना तर महार लावला, पारशी, पठाण लावला अशा जात आणि लिंगवाचक शिव्या तर सर्रास दिल्या जातात. ग्रामीण भागात आजही ही वाक्ये कानावर पडतात. गावाकडच्या मुलखातील मातीत पहिला पाऊस पडल्यावर अत्तराचा सुगंध तर येतोच. जगाला हेवा वाटावा अशा अनेक अभिमानास्पद गोष्टी या मातीत आहेत, पण या मातीला तिच्यात मिसळलेल्या जातीयवादाचा दुर्गंध देखील आहे. गावाकडील लोक या श्वानाप्रमाणे हा दुर्गंध नागपुडीत तपकीर भरावीत असा भरून पावला पावलावर जातीचा शोध लावतात. उच्च जातीचा तुरा अभिमानाने मिरवतात. दुय्यम जातींना संधी मिळेल तिथे कमी लेखतात. जातीच्या या बेड्या इतक्या घट्ट आहेत की आजसुद्धा जातीबाहेर होत असलेल्या विवाहांना प्रखर विरोध केला जातो. मुलगी ऐकत नसेल तर ऑनर किलिंगसारखे प्रकार घडतात. बेटी व्यवहारामध्ये केवळ उच्च जातीच विरोध करतात असं नाही. मिलिंद नावाच्या एका मातंग तरुणाचे बौद्ध असलेल्या मुलीवर प्रेम होतं, परंतु तो मातंग असल्यामुळे त्याच्या लग्नाला मुलीच्या घरचा विरोध होता. तो सांगतो की मी जाती अंताच्या चळवळीत काम करतो, परंतु या शोषित जातींमध्ये देखील जात वैशिष्ट्यांचे आचरण अतिशय प्रखर स्वरूपात मला आढळून येतं. इतर वेळी ते पुरोगामी म्हणून मिरवतात, पण परंपरेने लादलेले जातीचे नियम तोडायला मात्र ते कदापिही तयार होत नाहीत. मुलीला आंतरजातीय लग्न करायचे असल्यास घरचा उंबरठा ओलांडून पुन्हा येऊ नकोस अशी तंबी दिली जाते. उंबरठा न ओलांडण्याच्या कट्टरतेचे वास्तव तर भयानक आहे. वनिता यांनी नाभिक समाजाच्या मुलाशी 3 वर्षांपूर्वी घरचा विरोध झुगारून लग्न केलं होतं. आजपर्यंत तिच्या घरी जाऊन उंबरठा ओलांडणे तर दूरच, पण घरून त्यांना साधा फोन देखील कोणी केलेला नाही. जातीच्या या बेड्या तोडण्याची हिंमत दाखवणारी अनेक जोडपी आज महाराष्ट्रात आहेत. चर्मकार समाजात जन्म घेतलेले सागर आणि त्यांचा भाऊ दोघांनीही मराठा समाजातील मुलीशी लग्न केलं. लग्नानंतर सामाजिक बहिष्कार वगैरे घटना तर घडल्याच, पण या सर्वांवर मात करत त्यांनी त्यांच्या संसाराचा गाडा नेटकेपणाने पुढे नेला. इतकंच नव्हे तर स्वतःच्या बहिणीचा प्रेमविवाह त्यांनी मराठा तरुणासोबत लावून दिला. जातीने अशा अनेक स्वरूपात भारतात आपले अस्तित्व मजबूत केलं आहे. विशेष करून जातींचे अस्तित्व आजही ग्रामीण भागात जास्त प्रमाणात दिसून येतं. याबाबत नव्यान महाजलसाचे शाहीर तसेच महाराष्ट्राचे सांस्कृतिक अभ्यासक सचिन वाळी सांगतात, खेड्यातील मिरासदार शेतकरी बँका, कारखाने, दूध डेऱ्या, खते, बी बियाणे विक्री केंद्रे, पाणी सोसायट्या, शिक्षण संस्था अशा माध्यमातून त्यांनी आपले सत्ता केंद्र मजबूत केलं आहे. खेड्यातील आर्थिक व्यवस्था आणि नियोजन हे जात्यंतक नसून ते जातीव्यस्तक आहे. त्यामुळे मार्जिनलाइज जातींना मिरासदार जातींच्या आधिपत्याखालीच वावरावं लागतं. शूद्र अतिशूद्र जातींना संख्या दुर्बल असल्याने गावातच दबूनच राहावं लागतं. दलितांवरील अत्याचाराच्या घटनांचा जर बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की मिरासदार शेतकरी जातीचा आशीर्वाद असल्याशिवाय ॲट्रॉसिटी घडतच नाही. खेड्यातील जात वास्तव अत्यंत दाहक असून SC, ST, VJNT आणि OBCमधील संख्या दुर्बल जातींना पावला पावलावर जाती दमनाला तोंड द्यावं लागतं. उच्चवर्णीय जातींच्या शोषणाला केवळ कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या जातीच बळी पडतात असं नाही. या जाती स्वतःच्या जात कुळातील इतर जातींनाही तुच्छ लेखतात. त्यांच्याशी रोटी बेटीचे व्यवहार करत नाहीत. काही समूहाला कडू असं संबोधलं जातं. कडू समजल्या गेलेल्या समूहात बेटी व्यवहार केला जात नाही. कुणी कुणाशी बेटी व्यवहार करायचा याचे निकष ठरलेले आहेत. स्वजातीतच विवाह करण्यासाठी या जातींना इतका मोठा संघर्ष करावा लागतो की त्या आंतरजातीय विवाहाचा विचारच मनात आणू शकत नाहीत. यामुळे अनेक तरुण मुलांचे विवाह होत नाहीत. विवाह जुळत आला की कुणीतरी काढी टाकतं. जुळलेले विवाह मोडले जातात. हे महाराष्ट्रातील उच्च समजल्या जाणाऱ्या जातीतील जात वास्तव आहे. राहुल सपकाळ यांच्या गावाचे नाव भीमनगर आहे. अनेकदा त्यांच्या गावाचे नाव सांगितल्यावर लोक भुवया उंचावतात. तिथं एकाच जातीचे लोक राहतात का, असा प्रश्न ते नेहमी विचारतात.
यावर ते सांगतात की जातीने आता मेंदूचा ताबा घेतलेला आहे. ती दृश्य स्वरूपात दिसत नाही, पण जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा अत्याचार केले जातात. रणजितने सांगितलेली गोष्ट तर अतिशय आश्चर्यकारक आहे. तो सांगतो की आमच्या गावात आजही देवाच्या मंदिरात माझ्या समाजातील लोकांसाठी अंगाऱ्याची एक वेगळी देवळी आहे. या गोष्टींवरून वाद घालत बसण्यापेक्षा मी मंदिराकडे जात नाही किंवा फिरकत नाही. जात समूहांच्या आर्थिक विकासासाठी विविध योजना कार्यक्रम ठरवत असताना सरकार पुन्हा या जातींना पारंपरिक जातीने दिलेले व्यवसाय करण्यास उद्युक्त करतं. संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ हे चांभार समाजातील गटई काम करणाऱ्यांना अनुदान देतं. तर आजही मेहतर समाजासाठी शौचालय साफ करण्यासाठीच्या जागा रिक्त ठेवल्या जातात. सफाई कामगारांमध्ये देखील अनुसूचित जातींची संख्या मोठी आहे. जात निर्मूलन ज्याचे कर्तव्य आहे अशा सामाजिक न्याय विभागात देखील गावखेड्यातील जातींना पारंपरिक व्यवसाय करण्यास भाग पाडलं जात आहे. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये जातीय अत्याचाराच्या दरवर्षी अनेक घटना घडत असतात. खून, गंभीर इजा, बलात्कार, विनयभंग, बहिष्कार अशा अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असतात. यातील स्त्रियांच्यावर होणारे अत्याचार देखील भयंकर आहेत. खैरलांजी, खर्डासारख्या निर्गुण जाती हत्याकांड या राज्यात घडलेले आहेत. या धगधगत्या वास्तव असताना भारतातील खेडी केव्हा तोडणार जातीची बेडी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.